नमस्कार. आज आम्ही आलो आहोत रॉ फिटनेस स्टुडिओमध्ये, ज्या फिटनेस जिमने बेळगावात एक वेगळ्या पद्धतीचं ट्रेंड सेट केलं आहे. ते आता येत आहेत एक नवीन प्रकारचं कॉम्पिटिशन घेऊन, ज्याच्यामध्ये वेगवेगळे 8 टायटल्स एकत्र आणि एकाच दिवशी ते घडवणार आहेत. मग रॉ फिटनेसचे फाउंडर आपल्यासोबत आहेत, विजय चौगले. त्यांना विचारूया ह्याबद्दल की त्याची तयारी कशी केली, मग ते ह्याबद्दल कसे त्यांचे प्रिपरेशन अजूनपर्यंत रेडी झालेलं आहे. हे आता आमचं गेली 5 वर्ष कंटिन्यू होत आहेत. त्याच्यामध्ये आम्ही स्टेट लेवल खेळत आहे, डिस्ट्रिक्ट लेवल खेळत आहे, जिम लेवल खेळत आहे. ह्यावेळेला आम्ही काहीतरी नवीन करायचा विचार केला. त्यामुळे आम्ही जे कधी इंडियामध्ये नाही झालं, एकाच दिवशी भरपूर इव्हेंट झाले तसे, खरं एकाच दिवशी सगळे इव्हेंट नाही झाले. त्यामध्ये झालं जिम लेवल झालं आमचं, त्यानंतर मास्टर्स आलं जसं 40 वर्षाच्या वरती, त्यानंतर ज्युनियर्स आलं. ज्युनियर्समध्ये पण कसं आपलं अंडर-19, अंडर-21, अंडर-23 आहे. त्यानंतर डेनिम म्हणून नवीन आलेलं आहे, ते बेळगावमध्ये ना कर्नाटकातच नाही झालं अजून. त्यानंतर क्लासिक फिजिक एक आहे, मेन्स फिजिक आहे, आणि जसं आमचं लोकल चालतं ना डिस्ट्रिक्ट लेवल 55 kg पासून 80 kg ते राहणार आहे यामध्ये. हे बेळगाव पुरं एका दिवशी इव्हेंट होणार आहे. मग ह्या कॉम्पिटिशनमध्ये फक्त बेळगावची मुलं कॉम्पीट करू शकतात की बाहेरचेही करू शकतात? आता ह्या डिस्ट्रिक्ट खेळलेलं आहे मी, ह्या कॉम्पिटिशनला फक्त बेळगावची मुलं खेळू शकतात. जेणेकरून कोणतं जिम असू दे, कोणतं असोसिएशन असू दे, काही ह्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. कोणता मुलं कोणत्या जिममधून कोणतं पण आलेलं चालेल. हे इव्हेंट सगळ्यांसाठी ओपन आहे. मग ह्या इव्हेंटचं प्रिपरेशन कधीपासून चालू केलं आणि कसं हे विचार कसा आला डोक्यात की एका दिवशी 8 टायटल्स होणे? का म्हणजे हे इझी गोष्ट नाही आहे करणं. म्हणजे आत्तापर्यंत बेळगावमध्ये जेही बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशन झाले त्याच्यामध्ये एका दिवशीचा एकच इव्हेंट असतो. का म्हणजे आम्ही स्वतः ते इव्हेंट्स बघायला गेलेले आहे. संध्याकाळी 6ला सुरू होतो आणि रात्री 11-11:30 संपतो. पण तुमचा इव्हेंट हा सकाळी स्टार्ट होणार आहे असं आम्हाला माहिती पडलं. त्याबद्दल प्रिपरेशन कसं काय बोल सांगायचं झालं की हे इव्हेंट सकाळी चालू होणार, 11 वाजता चालू होणार, रात्री 10पर्यंत संपणार. ह्याची आम्ही तयारी 1 वर्षापासून करत आहे. जेणेकरून बेळगावच्या मुलांना, आता यूथला काय पाहिजे आहे, काय करायचं आहे, आणि त्या करून त्यांचे पेरेंट्स पण त्यांना सपोर्ट करतील. त्यासाठी आम्ही इव्हेंट 1 वर्षापासून तयारी करत आहे. ह्यामध्ये आपण काय काय देणार आहे, यांच्यासाठी मुलांसाठी काय हवं आहे. एक मुलाला आता एक सर्टिफिकेट मेडल भेटलं की तो खुश होतो, नेक्स्ट कॉम्पिटिशनला आणि त्याला तयारी करायला प्रोत्साहन भेटतं. त्यासाठी आम्ही चांगल्या प्रकारचे मेडल, ट्रॉफी, कॅश प्राईज, गिफ्ट हॅम्पर हे सगळे इव्हेंट आम्ही देणार. त्याबरोबर आम्ही फूड्स देणार त्यांना. त्यानंतर त्या दिवशीचं इव्हेंटचं पुरं आपण त्यांचं खाण्याचं व्यवस्था बघणार. हे सगळं आम्ही तयारी करत आहे. मग ह्याची रजिस्ट्रेशन फीस किती आहे? मग तुम्ही हे सगळे दिवसभर देणार, म्हणजे रजिस्ट्रेशन फीस अफोर्डेबल, मुलांना अफोर्डेबल आहे असे आहे? करेक्ट. ते एकदम सगळ्यात अफोर्डेबल आहे. फक्त 100 रुपये फीज राहणार याची. एक इव्हेंटला 100 रुपये. एक मुलाला फक्त एंट्री फीस फक्त 100 रुपये. मग ह्याच्यात तुम्हाला ते वर्कआउट होणार? वर्कआउट नाही होणार. आम्ही मुलांसाठी, आता मी पण बॉडी बिल्डर होतो, बॉडी बिल्डरला काय लागतं ते बघूनच आम्ही 1 वर्ष झाली तयारी करत आहे. 5 वर्ष करत आहे आम्ही. आता नवीन काय तर करायचं. आता आम्ही जिम लेवल पण कॉम्पिटिशन खेळतो. का म्हणजे नवीन मुलांना बॉडी नसते तसं, मग त्यांना कसं रेडी करायचं ते जिम थ्रू केलं ना, एक स्टेप जातात. त्यासाठी आम्ही जिम लेवल, डिस्ट्रिक्ट लेवल, स्टेट लेवल असं करत आहे. ते आम्हाला पुरवडतं आहे. हा नेक्स्ट भाग, दुसरा भाग झाला. खरं ह्यामध्ये आपण 100 रुपयेमध्ये त्यांना त्यांचं दिवसाचं खर्च बघणार, त्यानंतर त्यांचं फूड आहे, त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये कॅश प्राईज म्हटलं हे सगळं राहणार त्यामध्ये. मग हे फिटनेस जे रॉ फिटनेस आहे हे सुरू होऊन किती वर्ष झाले? हे सुरू होऊनच 5 वर्ष झाले. कालच ॲनिव्हर्सरी झालं आमचं. हे सुरू होऊन 5 वर्ष झाले. जे फर्स्ट वर्षी झालं त्या वर्षीपासून आम्ही कॉम्पिटिशन ठेवत आहे आणि हे असंच सलग राहणार. तुम्ही किती वर्ष झाले बॉडी बिल्डिंग करता? कधी तुम्ही तुमच्या आयुष्यात बॉडी बिल्डिंग करायची कशी आणि बॉडी बिल्डिंगला हे प्रोफेशन करायचं का? म्हणजे ही साधी गोष्ट नाही आहे. बॉडी बिल्डिंग म्हटलं खर्चही आला, त्याच्यात तुमचं डाएट आलं, टाईम टेबल आलं, रेस्ट आलं, त्याचं सगळ्यात जास्त म्हटलं तर पैसा लागतो. मग हे तुम्ही कसं स्टार्ट केलं आणि तुम्ही कसं मॅनेज केलं? हे ॲक्च्युली आता मग आमचे वडील म्हणजे फार्मर आहेत, होते आधी.
फार्मर असल्यामुळे आपल्याला कसं कष्ट करायचं हे वडिलांनी शिकवलं आहे कसं करायचं. त्यानंतर आम्ही स्कूल झालं, स्कूलनंतर कॉलेज केलो. कॉलेज झाल्यानंतर माझा मोठा भाऊ आहे. मोठा भाऊ काय म्हटला, तुला कॉलेज करायचं आहे. कॉलेज कशासाठी करायचं आहे तुला, तर तुला एज्युकेशन म्हणजे काय माहीत पाहिजे. एज्युकेशन झाल्यावर त्याने भरपूर शिकलेत. मला एज्युकेशन कर म्हटले. त्यानंतर मी कॉलेज लावलो, युनिव्हर्सिटी ब्ल्यू झालो. मग तिथून मला कॉन्फिडन्स आला, हां मी करू शकतो म्हणून. त्यानंतर घरातल्यांनी पण सपोर्ट केले, वडिलांनी खूप सपोर्ट केलं. मग त्यानंतर ह्याच फील्डला गेलो. भाऊ होता पुण्याला, भाऊ घेऊन गेला मला पुण्याला. जिममध्ये जॉब केलो मी. जिममध्ये जॉब केल्यानंतर समजलं की आपल्याला काय करायचं आहे आणि हे प्रोफेशन कशासाठी करायला पाहिजे आणि काय ह्याच्यामधून आहे आणि ह्याच्यामधून आपण काय देऊ शकतो. जेव्हा मी बॉडी बिल्डिंग करत होतो तेव्हा मला काही पण माहीत नव्हतं. कधी प्रोटीन खावायला पाहिजे, किती चिकन खायला, अंडी खायला पाहिजे, काय डाएट आहे काहीच माहीत नव्हतं. ते बाहेर गेल्यामुळे समजलं. आता अजून पण मी इव्हेंटला जातो, इंटरनॅशनल इव्हेंट जातो, मुंबईला, दिल्लीला, सगळीकडे जातो. तिथं काय चाललं आहे आणि बॉडी बिल्डिंग काय आहे आणि आपण काय करायला पाहिजे हे तिथूनच समजलं. आता हे जे फिटनेस तुम्ही चालू केलं आहे आणि हे कॉम्पिटिशन तुम्ही ठेवणार आहे, त्याच्यात मी बघतोय की 8 वेगवेगळे आहेत आणि याच्यात महिलांसाठी ते पण कॉम्पिटिशन तुम्ही ठेवलेलं आहे. मग त्याच्याबद्दल काय? महिलांबद्दल म्हणजे कसं, आता यूथ तर सगळे बॉडी बिल्डिंगकडे म्हणजे बॉडी फिटनेस सगळेजण करत आहेत. आज आपल्या जिममध्ये 100 मेंबर जरी आले तर त्याच्यामध्ये 50 मुली आहेत जिममध्ये. हे या जिममध्ये असू दे, माझं फर्स्ट जिम असू दे. मग त्याच्यात त्यांना इम्प्रेशन कसं करायचं, त्यांना कसं वरती आणायचं आहे, त्याच्यासाठी आपण विचार केलो आपण यावर्षी काय करायचं. मग त्यांना आम्ही इव्हेंट ठेवतो जिममध्ये, जसे वेट ट्रेनिंगचे इव्हेंट ठेवतो. आता आपल्याला बॉडी बिल्डिंग करायचं आहे. मग ते बॉडी बिल्डिंग कसं करायचं लेडीजना, आता बाहेर तर आहेत. मग ते आता बेळगावमध्ये आपण फर्स्ट टाईम ठेवलं की बेळगावमधून वाढेल, त्यासाठी आपण ठेवलेलं आहे. मग हे तारीख कुठल्या दिवशी होणार आहे, कुठल्या लोकेशन काय आहे हे तर? आता हे तारीख 5 मार्च रोजी होणार आहे. सकाळी 11 वाजल्यापासून इव्हेंट चालू आहे. ते आपण डिटेल सगळे देऊ तुम्हाला. त्याच्यानंतर हे अनगोळमध्ये रामनाथ मंगल कार्यालयामध्ये होणार आहे. मग ह्याच्यासाठी कॉन्टॅक्ट करायचं असेल तर ते डायरेक्ट जिमला येऊ शकतात? जिमला येऊ शकतात. मी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, त्याला कॉल करू शकतात. चालेल.